धनु राशी एप्रिल महिना लागताच भयंकर वादळ. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 घटना घडणारच मोठा युटर्न. धनु राशी पुढचा मोठा निर्णय मी इथे घेणार तुमच्या संमतीशिवाय. धनु राशीसाठी 2026 ची सुरुवातच अशा एका कालखंडाने होईल जिथे काहीतरी मोठं घडणार आहे, परंतु तुम्ही त्यात थेट सहभागी नसाल. जसे की कोणीतरी तुमच्याविषयी एखादा निर्णय घेणे आणि तोच निर्णय तुमचं भविष्य ठरवेल. नोकरीतील बदली, एखादी वारसा हक्काची मालमत्ता मिळणे किंवा सुटणे, अचानक लग्नाच्या किंवा घटस्फोटाची दिशा. आता यासाठी उपाय काय करायचे, तर रोज शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. तिसऱ्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून न राहता मनाने तयारी ठेवा. सोमवारला दूध, तांदूळ आणि बेलपत्र शिवाला जरूर अर्पण करा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 2, एका जुन्या कर्माचं फळ अचानक प्रकट होईल. तुम्ही कधीतरी पूर्वी कोणावर केलेली मदत ती विसरलेली ही असते, तिचं फळ मिळेल. विशेषतः एप्रिल ते जून 2026 या दरम्यान काहीतरी अदृश्य हा तुमच्यासाठी दार उघडेल. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिक, भावनिक किंवा सामाजिक उन्नतीसाठी मार्ग देईल. तुमच्या मागे कोणीतरी नकळत खंबीरपणे उभं राहील. तर यासाठी उपाय काय करायचे, तर त्या कर्माचा आभार मानण्यासाठी ओम नमः शिवाय जप करत अन्नदान करा. एखाद्या गरजू व्यक्तीला नाहीतर गुरुवारी मदत करा. ही त्या कर्माची पूर्णता असेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नंबर 3, घरात मोठा बदल पण आधी संघर्ष. धनु राशीच्या 4थ्या घरात 2026 मध्ये चंद्र शनी वक्री होणार. याचा परिणाम म्हणजे घरात मालमत्तेसंबंधी वाद, घर बांधणे, खरेदीचा निर्णय, अडचणी येणे, एखादा सदस्य घर सोडून जाणे. परंतु या सगळ्या संघर्षानंतर 2026च्या शेवटच्या 3 महिन्यांमध्ये अचानक घरात स्थैर्याची भावना मिळेल. एक नवं घर, एक नवा कोपरा तुमच्यासाठी तयार होईल. आता उपाय काय करायचे, प्रत्येक शनिवारी घरात तिळाचा दिवा लावा. शनी त्रयोदशीच्या दिवशी हनुमान चालीसा 11 वेळा म्हणा आणि घरात दक्षिणमुखी तुळशीचे झाड लावा. नंबर 4, मित्राच्या रूपातील शत्रू आता उघड होणार. धनु राशीसाठी मंगळ व राहू यांचे संयोग हे 2026 मध्ये अष्टम स्थानात होतात. त्यामुळेच तुमच्या जवळच्या वर्तुळातला एक विशेष मित्र किंवा भाऊसारखी व्यक्ती अचानकच तुमच्या विरोधात जाऊ शकते. हा धोका विशेषतः व्यवसाय क्षेत्रात किंवा कौटुंबिक हस्तक्षेपाच्या स्वरूपात असणार आहे. आता यासाठी उपाय काय करायचे, हनुमान बाहुकाचा रोज पाठ करा आणि कोणाशीही पैसे किंवा वचन देताना नेहमी पुरावा ठेवा. घरात गुगळ धूप लावा आणि ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा 108 वेळा जप करा. नंबर 5, शारीरिक त्रास पण त्यातूनच उपचाराचा ब्रह्मसी अवलोकन. 2026च्या मध्यात धनु राशीच्या 6व्या घरात केतू येतो. त्यामुळे जुना आजार पुन्हा उद्रेक होऊ शकतो किंवा मानसिक थकवा आणि डिप्रेशन, अपचन, शरीरात जडपणा, रक्तदाब, अनियमितपणा. पण विशेष म्हणजे याच वेळेस आयुर्वेदिक, सात्विक किंवा आध्यात्मिक उपाय तुमच्या आयुष्याचा भाग बनणार आहेत. उपचार फक्त शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठी सुद्धा होतात. उपाय काय करायचे, तर दर रविवारी लवंग आणि गुळखा आणि सूर्याला जल अर्पण करा. श्री धन्वंतरी स्तोत्राचा जप करा. शुद्ध सात्विक आहार व ध्यानाची दिनचर्या स्वीकारा. नंबर 6, शत्रूचे मुखवटे उतरतील. गुरु राहू शत्रुयोगाचा भयंकर परिणाम होणार. 2026च्या उत्तरार्धात विशेषतः जून 2026 नंतर धनुराशीच्या सप्तम, अष्टम आणि दशम स्थानी शत्रुयोग सक्रिय होणार आहे. राहूची दृष्टी गुरुच्या स्थानी पडेल आणि या काळात नकळतपणे विश्वास टाकलेली लोकही सर्वात मोठा धोका देतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून गुप्त डावपेच, कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून संघर्ष आणि वैवाहिक नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण होण्याचा देखील धोका आहे. आता या सगळ्यांसाठी उपाय काय करायचे, तर सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा व सूर्य गायत्री मंत्र 11 वेळा म्हणा.
घरात सगळीकडे म्हणजे ताम्रपत्र, गूळ, साखर आणि हरतालिकेचे पूजन करा. विशिष्ट गुरुवारी केलेले गृहस्पती शत्रुनाश स्तोत्राचे देखील तुम्हाला यावेळी पठण करायचे आहे. नंबर 7, ब्रह्मयोग जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. 2026च्या सुरुवातीला गुरु आणि शनी यांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग आता निर्माण करणार आहे. हा योग धनुराशीच्या चतुर्थ व नवम भावावर प्रभाव टाकणार आहे आणि हेच ते क्षण आहे जेव्हा आतापर्यंतचे परिश्रम रंगून यशाचे नवे दरवाजे उघडतील. ज्यांना आयुष्यभर संघर्षच मिळाला त्यांच्यासाठी हा काळ परिवर्तनाचा ठरणार आहे. जणू नियतीने नवा अध्याय लिहिला घेतला आहे. या काळात अनेक धनुराशीच्या लोकांचे परदेशी गमन देखील निश्चित होणार आहे. शिक्षण, नोकरी, स्थायिक होण्यासाठी ज्या संधी 10 वर्षापासून थांबल्या होत्या त्या अचानक पुढे येतील. मानसिक दृष्ट्या नवचैतन्याची अनुभूती, ध्यान, योग, आध्यात्मिक वाढती रुची. आता यासाठी उपाय काय करायचे तर नित्य ब्रह्मांड कवच स्तोत्र पठण करा. पिवळ्या कपड्याचे सातत्य ठेवून बृहस्पतीला प्रसन्न करा आणि गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी विशेष ध्यान आणि प्रार्थना करा. नंबर 8, भावनिक विस्फोट जुनं संपेल आणि नवं जन्मेल. 2026-27 या काळात धनुराशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात अतिशय तीव्र उलथापालथ ही होणार आहे. ज्यांनी तुमचं प्रेम फसवलं, ज्यांच्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकलं, त्यांच्याच हातून भावनिक जखमा मिळण्याची देखील शक्यता आहे. पण याच वेळी एक नवीन आत्म्याची देखील भेट होईल जो तुमचं जखमांनी भरलेलं अंतःकरण नव्याने जुळवेल. तुम्ही जुन्या प्रेमाच्या आठवणी सोडाल तर नवीन प्रेम तुमच्या जीवनात येणार आहे. म्हणूनच ही भावनिक मृत्यू पुनर्जन्म ही अटळ प्रक्रिया आहे. आता यासाठी उपाय काय करायचे तर नारायण कवचचा रोज पाठ करा. घरात पांढऱ्या रंगाचे फूल लावून तर तुळशी समोर वहा. शुक्रवारच्या दिवशी श्री लक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करा. नंबर 9, पूर्वजांचे ऋण फिटतील आणि वंशाच्या कर्माचा निकाल लागेल. धनुराशीच्या लोकांनी 2026-27 मध्ये अनेक वेळा पूर्वजांचे स्वप्नात दर्शन घ्यावे. हे संकेत असतील त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे. विशेषतः ज्यांच्या कुलदेवांची पूजा विसरली गेली आहे, ज्यांच्या घरात वडिलोपार्जित परंपरा ही तुटली आहे, त्यांना पिढ्यानपिढ्यांचे ऋण चुकवण्याची आता वेळ जवळ आली आहे. यासाठी उपाय काय करायचे तर अमावस्येला पिंडदान किंवा तर्पण तुम्ही अवश्य करा. कुलदेवतेचे 11 आठवडे पूजा अर्चा करा आणि गायत्री मंत्र हा 108 वेळा रोज म्हणा. नंबर 10, नियतीचं पुनर्लेखन ब्रह्मदेव स्वतः हस्तक्षेप करणार. हे सर्वात प्रभावी आणि रहस्य पूर्ण वळण राहणार आहे. ज्या गोष्टी शक्यच नाहीत, जिथे सर्व मार्ग बंद असे वाटले, जिथे सर्व दार बंद झाली, तिथे ब्रह्मदेव स्वतः नव्या संधीचे दार उघडतील. ही घटना विशेषतः 2026च्या उत्तरार्धात घडेल. ज्या गोष्टी तुमच्यासाठी कधीच होणार नाही असं वाटत होतं त्याच अचानक घडून जातील. नियती नव्याने लिहिली जाईल. यासाठी उपाय काय करायचे तर ब्रह्मांड स्तोत्र रोज सकाळी 5 वाजता म्हणावे. पूर्ण श्रद्धेने 108 दिवशी सूर्य उपासना करावी. प्रत्येक शनिवारी 3.5 शनिमंत्र जप करावा. आता अंतिम शब्द. ब्रह्मदेवाची लेखणीतून सुटका नाही पण दिशा निश्चित करता येते. धनुराशीच्या प्रवासाला ब्रह्मदेवाने एक विलक्षण नियतीने बांधून ठेवला आहे. या 10 अटळ गोष्टी म्हणजे केवळ भविष्यकथन नाही, त्या एक प्रकारची स्मृती आहे. आत्म्याने घेतलेली आणि जन्माच्या आधीच काही गोष्टी या टाळता येणार नाही कारण त्या तुमचं भाग्य आहे. काही संघर्ष होणारच कारण त्यातूनच तुमचं शक्तिरूप जागं होणार आहे. काही शत्रू तुमच्यावर हल्ला करणार कारण देवाला तुमची ढाल तपासायची आहे. काही लोक अचानकच मदतीला धावतील कारण ते तुमच्या आत्मकथेतले नियोजित पात्र आहेत. पण लक्षात ठेवा, भविष्य लिहिलं असेल तरी कृती हीच बदलण्याची भाषा आहे. उपाय हे की काही भीतीमुळे करायचे नसतात तर आत्म्याची ती पुकार असते. जिथे ब्रह्मयोग आहे तिथे ब्रह्मसत्ता जागी होतेच, पण त्यासाठी तुम्हाला त्याची चाहूल लागावी लागते. आजपासून तुमचा प्रत्येक श्वास ही एक प्रार्थना असावी, प्रत्येक कृती एक यज्ञ, प्रत्येक संघर्ष एक तपश्चर्या आणि प्रत्येक अशी एक नम्र धन्यवाद. धनुराशीच्या व्यक्तींनो हे लक्षात ठेवावं. तुमचं जीवन म्हणजे एक बाण नाही जो रस्त्याच्या दिशेने झेपावतोय. तेव्हा मागे पाहू नका, शत्रूंना दोष देऊ नका, वेरेवर संशय करू नका कारण तुम्ही धनु आहात. ब्रह्मदेवाच्या आशयाचा केंद्रबिंदू आणि ब्रह्मदेव जे लिहितात तेच घडतं. आता विशेष टीप, तुम्ही जर या 10 गोष्टी मनापासून वाचल्या, समजून घेतल्या आणि त्यावर कृती केली तर 2026 आणि 27 मध्ये तुम्ही केवळ संकट टाळणार नाही तर एक नवीन अध्याय लिहिणार आहात जो भाग्य आणि शब्दालाही हरवून टाकेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे.
तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.